Hello friends, welcome to my channel eGrammar and R Tutorials. Now in this video we are going to see Androclus and the Lion. या स्टोरीचं आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन काय हे बघणार आहे. चला मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus. खूप वर्षांपूर्वी एक काइंड असा माणूस, काइंड म्हणजे दयाळू, जेंटल अँड कॉर्टियस म्हणजे काय असतं, पोलाइट, नम्रपणे वागणारा मॅन होता, ज्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा मास्टर जो होता म्हणजे मालक जो होता तो कसा होता, फार क्रूर होता. क्रुएल म्हणजे काय, क्रूर होता तो. इन दोज डेज, आणि त्या दिवसांमध्ये किंग्स, नोबल अँड अदर वेल्दी मॅन युज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्यावेळेस राजे लोक किंवा जे मोठ्या मोठ्या पदावर असायचे किंवा जे श्रीमंत लोक असायचे त्यांना जे गरीब लोक असायचे त्या गरिबांना ते त्यांच्याकडे काय करायचे, स्लेव म्हणजे काय तर एक प्रकारचा तो माणूस त्यांच्याकडे काम करायला ठेवायचे. म्हणजे ह्या पद्धतीने ते काय करायचे, त्यांना गुलाम म्हणून बनवून ठेवायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव, आणि अँड्रोक्लस त्याच प्रकारचा एक काय होता, स्लेव होता म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क देअर मास्टर. आणि स्लेव्सला, जे स्लेव्स होते त्यांना काय करायचे, फोर्स केलं जायचं, त्यांच्यावर काय जबरदस्ती केली जायची की तुम्ही तुमच्या मालकांसाठी काम केलंच पाहिजे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांना ते सगळं करायला लागायचं की जे त्यांचे मास्टर्स त्यांना सांगायचे. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी सुद्धा ते त्यांच्या मास्टरशी अनहॅपी म्हणजे त्यांना आवडत जरी नसलं तरी त्यांना ते करावं लागायचे. दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांच्या मालकाला सोडू शकत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. त्या एका नियमानुसार ते त्यांना त्यांच्याशी बांधील होते, आणि त्यामुळे त्या माणसाला, जो मालक असायचा त्यांच्याशी, त्यांचे जे नियम असायचे किंवा त्यांचे जे आज्ञा असायच्या ते त्यांना पाळाव्याच लागायच्या. हावेवर विक्ट ही माइट बी. आणि तो कितीही विचित्र असला किंवा तो किती क्रूर असला तरी त्यांचं त्यांना ऐकावं लागायचंच. पुढे बघा, सेकंड पॅरेग्राफ. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ट मास्टर. आणि अँड्रोक्लसला सुद्धा त्याचा जो मास्टर होता तो बिलकुलच आवडत नव्हता. हार्टलेस म्हणजे ज्याला मनच नव्हतं, विक्ट मास्टर, आणि जो क्रूर होता तो त्याला आवडतच नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्ड अँड ऑफन विप्ड हिम. तो जो मास्टर होता, तो जो मालक होता, तो कधी कधी त्यांना भुकेले ठेवायचा. स्टार्व म्हणजे भुकेले ठेवायचा. अँड ऑफन विप्ड हिम, किंवा त्यांना चापकाचे फटके सुद्धा तो मारायचा. अँड्रोक्लस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला त्यावेळेस असं वाटायचं की यासारख्या क्रूर माणसाला सर्व करणं म्हणजे आपण त्याच्यासाठी काम करणं याच्यापेक्षा डेथ, मरण आलेलं चांगलं आपल्याला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर गुड अपॉर्च्युनिटी. आणि तो नेहमी अशी एक संधी बघायचा. कशासाठी बघा, ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि ज्या वेळेस त्याला पहिली संधी मिळाली, ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज मास्टर. आणि त्यावेळेस मात्र तो त्याच्या मालकाच्या पकडीमधनं तो बाहेर निसटला. म्हणजे त्यांची जी घट्ट पकड त्यांच्यावर होती त्याच्यातनं तो बाहेर तिथे निसटला. नाऊ ऑल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे. जरी अँड्रोक्लस पळून गेला असला, ही वॉज नॉट अ कावर्ड. तो काही भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने शेल्टर कुठे घेतलं, फॉरेस्टमध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन त्याने शेल्टर म्हणजे विसावा घेणं. कळतंय. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. त्याला वाईल्ड बीस्टची सुद्धा काहीही भीती वाटत नव्हती. वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली प्राणी जे असतात त्यांची सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. तो त्या फॉरेस्टमध्ये रोम्ड म्हणजे काय, इकडे तिकडे फिरायचा. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला याची सुद्धा काळजी वाटत नव्हती की त्याच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचं छत नाही म्हणजे काय, त्याला कुठल्याही प्रकारचं घर नव्हतं तिथे. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेर एव्हर ही विश्ड. पण त्याला कसला आनंद होता, तो कशामुळे आनंदी होता की तो आता ॲज अ बर्ड, एका पक्षाप्रमाणे तो कुठेही जाऊ शकत होता, याचा त्याला आनंद होता. वन डे ॲज
ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवशी वॉन्डरिंग वॉन्डरिंग म्हणजे काय, तो जेव्हा असा फिरत होता, भटकत होता एक दिवशी त्या फॉरेस्ट मधनं, जंगलामधनं, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि तो अचानक एका सिंहाच्या समोरासमोर आला. सिंहाच्या समोर आला, घाबरणार तर आहेच. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याने असं विचार केला की पहिले वळू आणि पटकन पळून जाऊ. फ्ली म्हणजे उडून जाणं, पण इथे काय, पळून जाऊ आपण इथून. ओके. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने एक पाहिलं की त्या सिंहाने त्याला पाहून तो हल्ला सुद्धा नाही. इट नायदर ग्रॉल्ड, तो गुरगुरला सुद्धा नाही, नॉर रोल्ड, आणि त्याने डरकाळी सुद्धा फोडली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. तो जरा करुणेने त्याच्याकडे बघत होता, दयाळू नजरेने त्याच्याकडे बघत होता, की तो त्याला एक प्रकारे असं दाखवत होता की मी खूप असा संकटात आहे. ग्रेट पेन म्हणजे मला खूप त्रास होतोय. अँड्रोक्लस पॉज्ड, आणि अँड्रोक्लस थोडा थांबला. दॅन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लायन. आणि त्याने काय केलं, हळूहळू, कॉशियसली म्हणजे एकदम हळूवारपणे, एकदम काळजीपूर्वक, टुवर्ड द लायन, तो त्या लायनकडे गेला. स्टेप बाय स्टेप, आणि तो एक स्टेप हळूहळू त्या स्टेप तो पुढे घेत होता. द लायन मॉन्ड. लायनने काय केलं, तो कणला, म्हणजे थोडासा त्याला त्रास होत असेल त्यामुळे तो कणला. अँड विम्पर्ड. विम्पर्ड म्हणजे काय, तो आकांत तांडवाने असा एक ओरडला. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे सांगत होते की मला मदत कर, असं तो सांगतोय. वेन अँड्रोक्लस ड्रॉव नियर द लायन लोवर्ड इट्स हेड. अँड्रोक्लस जरा जवळ गेल्यानंतर लायनने काय केलं, त्याचं हेड लोअर केलं, म्हणजे जरा तो खाली वाकला. अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. आणि त्याने काय केलं, त्याचा जो पॉ होता म्हणजे पंजा जो होता, तो काय करायला लागला, लिक. लिक म्हणजे चाटणे. त्यांनी तो पंजा त्याचा चाटायला सुरुवात केली. द अँड्रोक्लस लॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. आणि त्यावेळेस त्या अँड्रोक्लसने पाहिलं की लायनचा पॉ जो होता तो काय झालेला आहे, वुंडेड. वुंडेड म्हणजे काय रे, तर त्याच्यामधनं म्हणजे त्याला जखम झालेली होती तिथे. ओके. सोर अँड सॉलन. सोर म्हणजे काय होता, तो त्याच्यामधनं एक तो दुखरा दिसत होता. आणि सॉलन, सॉलन म्हणजे काय, तो सुजलेला त्याला दिसत होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटिस दॅट अ बिग torn thorn had pierced one of the lion's toe. थोडं जवळून पाहिल्यानंतर अँड्रोक्लसच्या एक लक्षात आलं, त्या लॉयनच्या ते लेफ्ट जो पॉ होता त्याच्यामध्ये तो जो टॉर्न होता म्हणजे थॉर्न होता, तो मध्ये घुसला, म्हणजे काटा त्याच्यामध्ये घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ लॉयन्स डिस्ट्रेस. आणि हे खरं कारण होतं की लॉयनचा डिस्ट्रेस म्हणजे दुःखाचं. दो थॉट अँड्रोक्लस, असं अँड्रोक्लसने विचार केला. समनिंग अप ऑल द करेज. आणि आता पूर्ण त्याने धैर्याने, म्हणजे करेज म्हणजे काय, धैर्य, त्याने आता समन केलं म्हणजे गोळा केलं, धैर्य गोळा केलं. अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड द इंज्युअर्ड पॉ. अँड्रोक्लसने काय केलं, त्याचा जो हात आहे त्या जो त्या सिंहाचा पंजा होता त्याच्याकडे त्याने कसा तरी करेज करून त्याच्याकडे त्याने ताणला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला भीती कसली वाटत होती की जर त्या लायनने अटॅक केला, त्याचा जो स्वॉलन पॉ होता म्हणजे तो सुजलेला जो पंजा होता त्याच्याकडेला जर मी हात लावला आणि याने जर अटॅक केला तर, हे त्याला मनामध्ये भीती होती. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण लायनला सुद्धा त्याचे जे इंटेन्शन होते म्हणजे त्याचे चांगले हेतू जे होते हे थोडे समजत होते. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. आणि अँड्रोक्लसने काय केला, त्याचा जो पॉ होता, जो म्हणजे पंजा होता, तो त्याच्या लेफ्ट हँडमध्ये त्याने घेतला. डेफ्टली. डेफ्टली म्हणजे काय असतं रे, तर त्यांनी त्या कुशलतेने तो व्यवस्थित त्यांनी धरला. ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने डेफ्टली तो कुशलपणे तो थॉर्न होता म्हणजे तो काटा होता तो काढला. द टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. आणि त्याचा टिअर म्हणजे फाडणे, त्याने स्वतःच्या कपड्याचा तो क्लोथ काय केला, फाडला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पा.
आणि तो जो दयाळू माणूस होता त्याने काय केलं, त्या त्या सिंहाचा इंज्युअर्ड पाव होता, त्याला तो कपडा गुंडाळला, म्हणजे बांधून दिला, ती जखम बांधली. टू दिस सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि त्याने ते जे आश्चर्य पाहिलं होतं, म्हणजे लायननेच पाहिलं आश्चर्य, तो जरा आश्चर्यचकितही झाला होता. त्याने त्याचं ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी त्याने काय केलं, तर त्याने त्या लायनने त्या अँड्रोक्लसचा हात काय केला, चाटला आणि ते त्याचं आभार मानले, जसं काही थँक्यू म्हटला तो त्याला. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि अँड्रोक्लसने काय ठरवलं, जोपर्यंत याला चालता येत नाही आपण तोपर्यंत त्याच्यासोबत थांबू, असं ठरवलं. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो काय करायचा, त्या फॉरेस्टमध्ये हंट करायचा म्हणजे काय, शिकार करायचा. आणि त्याचं जे अन्न होतं ते अन्न तो त्या लायन सोबत पण काय करायचा, शेअर करायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. तो दरवेळेस काय करायचा, त्या लायनचं जे वुंड होतं म्हणजे जो जखम होती ती स्वच्छ करून द्यायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लायन काय करायचा, थोडासा तो चालू शकायचा, म्हणजे थोडं थोडं चालू शकायचा तो. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेर एव्हर ही वेंट. आणि बऱ्याच वेळेस असं व्हायचं, अँड्रोक्लस जिथे जायचा तिथे तिथे तो लायन त्याच्यासोबत यायचा. In a meanwhile, Androclus master had complained to the authorities. आणि त्याच काळामध्ये काय झालं होतं, तर अँड्रोक्लसचे जो मास्टर होता, जो मालक होता, त्याने अथॉरिटीजला म्हणजे वरिष्ठांना अशी कंप्लेंट केली होती, त्याच्याबद्दलची तक्रार केली होती, दॅट हिज स्लेव्ह अँड्रोक्लस हॅड रन अवे. त्याचा जो स्लेव्ह आहे अँड्रोक्लस तो पळून गेला, अशी त्याने कंप्लेंट केली. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. आणि त्यावेळेस काय झालं, ते जे सैनिक होते त्यांना पाठवलं सगळ्या डायरेक्शन्स मध्ये अँड्रोक्लसला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. सगळीकडे त्यांनी अँड्रोक्लसला शोधलं पण त्यांना काही अँड्रोक्लस सापडला नाही. ॲट लास्ट, आणि शेवटी, दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. ते एका फॉरेस्ट मध्ये आले जिथे अँड्रोक्लस राहत होता. इट वॉज It so happened that Androclus had gone out alone that day. आणि नेमकं त्या दिवशी असं झालं की अँड्रोक्लस एकटा बाहेर कुठेतरी गेला. While the lion rested near the cave. आणि लायन कुठे आराम करत होता, केव्ह जवळ. केव्ह म्हणजे काय, त्याची त्या गुफेजवळ तो आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर. आणि ते दोघं कोणाच्या हाती सापडले, सोल्जर्स, त्या सैनिकांच्या हाती सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि त्या जंगलामधनं त्या सोल्जर्सने त्यांना परत शहरामध्ये घेऊन आले. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन अ प्रिझन. त्यांनी काय केलं, अँड्रोक्लसला चेन्समध्ये बांधून ठेवलं एका प्रिझनमध्ये. प्रिझन म्हणजे काय, जेलमध्ये. द लायन वॉज केज्ड. आणि लायनला त्या पिंजऱ्यामध्ये टाकलं. इन इन दोज डेज पीपल हू वर फाउंड टू बी गिल्टी. आणि त्यावेळेस असं होतं, जे लोक गिल्टी असायचे, गिल्टी म्हणजे काय असतं रे नेमकं, तर अपराधी किंवा दोषी, जे लोक दोषी सापडायचे ऑफ अ सिरियस क्राईम, कुठलं तरी त्यांनी मोठा किंवा भयंकर असा गुन्हा केला, गुन्हा केला असेल, वर फीड टू वाईल्ड बीस्ट. त्यांना काय केलं जायचं, तर त्या जंगली प्राण्यांना खायला दिलं जायचं. म्हणजे ह्या प्रकारची त्यावेळेस शिक्षा त्यांना दिली जायची. ॲज अ पनिशमेंट, हे काय असायचं, एक पनिशमेंट, शिक्षा असायची. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि त्या काळामध्ये एखाद्या मालकाकडून पळून जाणं हा एक प्रकारचा काय होता, सिरियस प्रकारचा क्राईम होता, मोठा गुन्हा होता. देअरफोर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि अँड्रोक्लसला सुद्धा कुठे टाकणार होते, तर वाईल्ड बीस्टच्या समोर, म्हणजे एका जंगली प्राण्याच्या समोर त्यांना ते टाकणार होते. आता पुढे बघा काय होतं. ऑन द अपॉइंटेड डे, आणि जो दिवस ठरलेला होता, द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आणि त्या दिवशी एम्परर, राजा, तो सम्राट तिथे आला आणि त्याने त्याची सर्कसमध्ये आला आणि त्याने तिथे त्याची जागा घेतली, म्हणजे त्याच्या तो सिंहासनावर तिथं बसला असेल. द क्राऊड चिअर्ड लावली. तिथे जो क्राऊड म्हणजे जी गर्दी जमा झाली होती, चिअर्ड म्हणजे जोरजोरात ओरडायला लागले, लाऊडली
cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androclus brought into the अरेना. आता ट्रम्पटर म्हणजे काय ती तुतारी वाजवणारा आणि ट्रम्पेट म्हणजे ती तुतारी. तुम्ही पाहिलं असेल बरेचसे राजे जेव्हा येतात त्यावेळेस ती तुतारी वाजवली जायची. मग तिथे काय झालं, तो ट्रम्पटर जो होता तो ट्रम्पटर बोलवला गेला, त्याने तुतारी वाजवली आणि त्यावेळेस अँड्रॉक्लसला त्या अरेनामध्ये, म्हणजे अरेना म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी एक जागा असते, आखाडा असतो एक प्रकारचा किंवा एखादं मोठं रिंगण असतं, त्या ठिकाणी त्या अँड्रोक्लसला आणलं गेलं. हिज चेन्स वर अनबाउंडेड आणि त्यावेळेस त्याच्या चेन्स काय होत्या, चेन्स म्हणजे त्याच्या हाताला ज्या साखळ्या बांधल्या होत्या त्या सोडल्या. बाउंड म्हणजे बांधणे, अनबाउंड म्हणजे सोडणे. ही फेल्ट विक्ट ॲट डिसमेड आणि त्यावेळेस त्याला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि तो दुःखी झाला तिथे. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ आणि त्यावेळेस त्याने असं लक्षात ठेवलं की आज हा आपल्या जीवनातला शेवटचा दिवस. ॲट द अपोजिट एंड आणि दुसऱ्या टोकाला अ गेट वॉज रेज्ड अँड अ फ्युरियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. गेट ओपन केले, दुसऱ्या एंडला काय केलं, ते जे दुसरे गेट होते ते ओपन केले आणि जो फ्युरियस लायन होता, फ्युरियस म्हणजे काय चिडलेला एकदम जो लायन होता तो त्याला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरियस. त्यांनी फिरोशियस शब्द आहे. त्यांनी काय केलं, त्या लायनला काही दिवस भुकेलं ठेवलं का, तर जेणेकरून हा अजून चिडलेल्यासारखा वागेल. अँड्रोक्लस वॉज फील्ड विथ फिअर आणि अँड्रोक्लस त्यावेळेस काय झालेला होता, एकदम घाबरलेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. आता त्याने काय दाखवलं की मी काही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे काय, घाबरलेला तर होता पण दाखवताना त्याने दाखवलं की मी काही घाबरलेलो नाहीये. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड हिम. लायनने त्या अँड्रोक्लसला पाहिलं, भुकेला लायन होता, त्याने त्याला पाहिलं आणि त्याच्या समोर त्याच्याकडे तो जोरात पळत सुटला. बाउंडिंग अँड रोअरिंग. बाउंडिंग म्हणजे काय, तो करत होता तिथे तो उडी मारत मारत तो पुढे चालत होता. रोअर म्हणजे तुम्हाला माहिती की डरकाळी फरटणे. बट सडनली इट स्टॉप आणि अचानक तो थांबला. इन इट्स ट्रॅक, त्याचा जो मार्ग होता त्या ट्रॅकवर तो अचानक थोडासा थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड आणि हळूहळू तो पुढे चालायला लागला. ऑल इट्स रॅक्ट सीम टू हॅव मेल्टेड आणि आता काय झालं होतं, त्याचा सगळा जो संताप होता तो जरा कमी झाला होता. मेल्ट म्हणजे काय, विरघळून गेला. तर इथे विरघळून नाही तर कमी झालेला होता. अँड्रोक्लस सॉ धिस टू आणि अँड्रोक्लसने पण हे पाहिलं की अरे ह्याचा राग जरा कमी झालेला आहे. इच फ्रेंड रेकग्नाइज्ड द अदर आणि त्याला कळलं की अरे हा तोच जंगली सिवई की मी ज्याला मदत केली होती आणि त्या दोघांनी एकमेकांना ओळखलं. द टू एव्हरीवन्स अमेजमेंट, प्रत्येक जण जरा आश्चर्यकारक झाला. द लायन बाउंडेड टुवर्ड अँड्रोक्लस अगेन आणि अँड्रोक्लसच्या पुढे तो परत पळत गेला, म्हणजे अँड्रोक्लसकडे तो परत पळत गेला. बट व्हॅन इट रिच्ड हिम, तो जेव्हा त्याच्याजवळ पळत गेला, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. त्याने काय केलं, थोडासा तो गुरगुरला आणि त्याचं जे नाक आहे त्याने त्या अँड्रोक्लसला काय केलं, रब करायला सुरुवात केली, म्हणजे घासायला सुरुवात केली. अँड्रोक्लस हग्ड द लायन आणि अँड्रोक्लसने त्या लायनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय आणि आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातनं निघायला लागले आणि तो जरा रिलीफ म्हणजे तुला शांत झाला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस. एम्परर आणि ऑडियन्स जे होते यांनी सगळ्यांनी ही गोष्ट पाहिली. टेंडर साइट ऑफ ग्रेट वंडर. टेंडर म्हणजे दयाळू, ती जी गोष्ट होती दयेची त्या दोघांमधली ती त्यांनी सगळ्यांनी पाहिली आणि सगळे आश्चर्यचकित झाले. पीपल बिगॅन टू चेअर अँड्रोक्लस आणि लोक अँड्रोक्लस त्याच्यासाठी चेअर करायला लागले, म्हणजे त्याच्यासाठी उत्साह निर्माण करायला लागले. अँड आस्क फॉर हिज रिलीज आणि काय ते चेअर अप करायला लागले की अँड्रोक्लसला तुम्ही सोडून द्या, रिलीज करा. द एम्परर आस्क अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर आणि एम्परर काय म्हटला त्या अँड्रोक्लसला की हे जे लायनचं स्ट्रेंज बिहेवियर होतं, वेगळं बिहेवियर जे होतं, वागणूक जी होती, याचं त्यांनी एक्सप्लेनेशन त्या राजाने मागितलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी आणि जेव्हा पूर्ण स्टोरी राजाने ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय आणि त्यावेळेस मात्र एम्परर काय झाला, त्या गोष्टीमुळे मूव्ड बाय म्हणजे त्याच्या सुद्धा त्या मनाला ती गोष्ट लागली.
द ग्रॅटिट्यूड ऑफ अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बिस्ट. त्या मैत्री आणि त्यांच्यामध्ये असलेलं ते नातं हे पाहून त्या माणसातलं आणि त्या बीस्ट मधलं म्हणजे त्या जंगली प्राण्यामधलं तो राजा सुद्धा त्याच्या मनाला ही गोष्ट लागली. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. आणि त्यावेळेस त्याने ऑर्डर दिली की अँड्रोक्लसला आपण फ्री करायचा आता. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. आता तो कुठल्याही प्रकारे स्लेव्ह राहिलेला नाही. When the emperor asked Androclus what other reward he would like, आणि आता तो असा एम्पररला म्हणजे एम्पररने त्या अँड्रोक्लसला विचारलं की तुला याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे, रिवॉर्ड बक्षीस काय पाहिजे. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याला स्वतःसाठी काही नको. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण त्याचं असं म्हणणं आहे की मला स्वतःसाठी खूप काही नको, पण माझ्यासोबत त्या सिंहाला सुद्धा तुम्ही फ्री करा, म्हणजे सोडून द्या. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. आणि दोघही मित्र त्या फॉरेस्ट मध्ये निघून गेले आणि त्यांचं फ्री आयुष्य ते तिथे जगायला त्यांनी सुरुवात केली. आता या चॅप्टर मध्ये असलेले म्हणजे या स्टोरीमध्ये असलेले जे बाजूचे जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे व्हाईल स्टोरी टेलिंग, जेव्हा मी तुम्हाला स्टोरी सांगत असतो त्यावेळेस जे क्वेश्चन असतात त्यांचे आन्सर मी तुम्हाला सांगून देतो. आणि याचं जे वर्कशॉप आहे ते आपण या व्हिडिओ नंतर बघूयाच. हाऊवर द स्लेव्ह ट्रीटेड ॲट दॅट टाइम. त्यावेळेस स्लेव्हजला कसं ट्रीट केलं जायचं, तर त्याचं उत्तर आहे दे वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. म्हणजे हे उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे. वेअर डिड अँड्रोक्लस सिक शेल्टर आफ्टर हिज एस्केप. अँड्रोक्लसने शेल्टर म्हणजे विसावा कुठे मिळवला, जेव्हा तो पळून गेला तेव्हा. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. हे त्याचं उत्तर झालं. व्हॉट डिड द लायन सीम टू टेल अँड्रोक्लस. लायन त्या अँड्रोक्लसला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. इट वॉज इन अ ग्रेट पेन प्लीज हेल्प मी. तो असं सांगण्याचा प्रयत्न तिथे करतोय. वाय वॉज द लायन इन पेन. लायनला पेन का होत होतं, त्रास का होत होता. अ बिग थॉर्न हॅड pierced one of the lion's toe. लॉयन्सच्या टोज पैकी एका टो मध्ये तो बिग थॉर्न काय झाला होता, घुसलेला होता, म्हणून त्याला तो त्रास होत होता. पुढचा क्वेश्चन. हाऊ डिड अँड्रोक्लस नर्स द लायन्स वुंड. लायन्सचं जे वुंड होतं म्हणजे जखम होती त्याला कसं त्या अँड्रोक्लसने नर्स केलं. ही टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. Deftly he pulled out the throne, then tearing a piece of his own clothing, he bound up the lion's injured paw. त्याचा जो इंज्युअर पॉ होता त्याला त्याने ते बांधून दिला. Where did the soldiers put Androclus and the lion after their capture. त्या सोल्जर्सला आणि लायनला कुठे ठेवण्यात आलं पकडल्यानंतर. They put Androclus in chains in a prison. The lion was caged. कळतंय हे उत्तर. थोडक्यात मी सांगतोय हे सर्व उत्तर तुम्हाला. व्हॉट डिड अँड्रोक्लस फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द अरेना. जेव्हा त्याला अरेनामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस त्याला कसं वाटलं. ही फेल्ट विक्ड अँड डिसमेड. त्याला जरा असं म्हणजे भीतीदायक वाटलं आणि डिसमेड. आता त्याला कळलं की आज आपला शेवटचा दिवस आहे. शेवटी माणसाला भीती वाटणारच. हाऊ डिड द हंग्री लायन चेंज वेन ही सॉ हिज फ्रेंड. हंग्री लायनने त्याचं माइंड कसं चेंज केलं जेव्हा त्याने त्यांच्या मित्राला पाहिलं. इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज. रब पाहिजे RUB. रब इथे पी झालंय फक्त, तर तुम्ही इथे बी करून घ्याल. रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. अँड्रोक्लस हग्ड द लायन. कळते तुम्हाला. पुढचा क्वेश्चन. हाऊ डिड द एम्परर रिवॉर्ड अँड्रोक्लस. आणि अँड्रोक्लसला एम्पररने कसा रिवॉर्ड दिला, तर काय दिलं त्यांनी. द एम्परर ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. ही वुड नो लॉंगर बी स्लेव्ह. अंडरस्टूड. याच्यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉप पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.